आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आपण प्रत्येक वेळेस आकाशवाणी नांदेड केंद्रावरून वेगवेगळ्या मुलाखती ऐकत असतो आणि या मुलाखतींच्या आधारेच आपल्याला खूप सारी माहिती मिळत असते. विशेष म्हणजे आपल्या आरोग्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे किंवा आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला भेटतच असतात. मग श्रोते हो, वेगवेगळ्या विषयाला घेऊन प्रत्येक वेळेस मी या मुलाखतीमध्ये आपल्याशी चर्चा करत असते आणि आपल्याला माहिती मिळावं हाच एक माझा छोटासा प्रयत्न असतो. श्रोते हो, आजची ही मुलाखत त्याच पद्धतीची आहे. आज जागतिक हिपॅटायटिस डे आहे आणि हिपॅटायटिस म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की यकृताशी जो काही आजार निगडीत असतो किंवा यकृताला जो काही आजार होत असतो त्याचे अडथळे निर्माण होत असतात आणि त्याच उद्देशाने हे हिपॅटायटिस आपल्याला एक चेतावणी देत असतं की आपण ह्या प्रकारच्या अडथळ्यांना कशा पद्धतीनं दूर केलं पाहिजे आणि म्हणूनच आपण जागतिक हिपॅटायटिस डे साजरा करत असतो. आणि एकही हिपॅटायटिसचा रुग्ण आपल्याला जर आढळला असेल किंवा तो आपल्याकडे आला असेल तर निश्चितच आजची मुलाखत ऐकून त्याचं समाधान तर होणारच आहे. निश्चित त्याला खूप सारी माहिती पण मिळणार आहे किंवा कोणाकडे दाखवावं, याविषयी मार्गदर्शन घ्यावं, या सगळ्या गोष्टी आजच्या मुलाखतीतून आपल्याला मिळणारच आहेत. तर श्रोते हो, यावेळेसचं जागतिक हिपॅटायटिस डे या दिनाचं ब्रीद वाक्य आहे, चला अडथळे दूर करूयात. आणि निश्चितच आपण समूळ या यकृताच्या आजारांना नष्ट करूयात, एक संकल्पच करूयात आणि आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम सुरुवात करूयात. तर श्रोते हो, जागतिक हिपॅटायटिस डे या दिनानिमित्त हिपॅटायटिसचे सगळे काही प्रकार आहेत आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी आजच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले यकृत आणि पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल पंजाबराव देशमुख यांना. तर श्रोते हो, आपल्या सर्वांच्या वतीनं मी सरांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. सर, आत्ताच मी थोडक्यात का असे ना जागतिक हिपॅटायटिस डे निमित्त त्याची थोडीशी संकल्पना सांगितली, पण सर्वप्रथम जागतिक हिपॅटायटिस डे नेमकं काय आहे याविषयी आपण आम्हाला सांगावं सर. दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटिस डे हा साजरा केला जातो. तर या दिवशी हिपॅटायटिस या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, ह्या आजारासाठी उपलब्ध असलेल्या तपासणी यांची माहिती लोकांना देणे, त्याचबरोबर या आजारासाठी उपलब्ध असलेले लसीकरण आणि त्याचे उपचार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांना उपलब्ध करून देणे, हा बेसिकली ह्या हिपॅटायटिस डेचा मुख्य उद्देश आहे. अच्छा, मग सर हिपॅटायटिस म्हणजे नेमकं काय हे पण आमच्या सर्व श्रोत्यांना आपण सांगावं. अगदी सोप्या भाषेमध्ये हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला आलेली सूज आहे. तर दरवेळेस हिपॅटायटिस झाला म्हणजे कावीळ होतं असं नाहीये, फक्त सूज आली आणि सूज आल्यानंतर लिव्हरचे जे काही कार्य आहे ते कार्यामध्ये जर गडबड झाली तर त्याला हिपॅटायटिस असं आपण म्हणतो. तर हिपॅटायटिस होण्याचे कारण बरेच आहेत. त्यापैकी मुख्य कारण जे आहेत भारतामध्ये तर ते आहे व्हायरल इन्फेक्शन म्हणजे विषाणूमध्ये लिव्हरला होणारा संसर्ग, आणि दुसरं आहे दारू. हे दोन मुख्य कारण आहेत. तर आपण हिपॅटायटिस डेच्या निमित्ताने व्हायरल हिपॅटायटिस ह्या आजारावरती मुख्यतः आपण लक्ष केंद्रित करणार आहे. ज्याला सगळ्यात जास्त घातक मद्यपान हे आहे असं आपण म्हणत आहात. पण सर जागतिक हिपॅटायटिस दिन का साजरा करतो, त्याचं महत्व काय आहे याविषयी पण सांगावं. हो, साजरा करण्यामागे हेतू असा आहे की हिपॅटायटिसचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये हिपॅटायटिस ए आहे, बी आहे, सी आहे आणि ई आहे. त्यामधले हिपॅटायटिस बी जो आजार आहे हा दुसऱ्या व्हायरल हिपॅटायटिसपेक्षा थोडा घातक आजार आहे. तर घातक का आहे, कारण ह्या आजाराला पूर्णपणे बरं करणारी ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. जर आपल्याकडे जी उपचार पद्धती उपलब्ध आहे ती अतिशय प्रभावी आहे, परंतु ती ट्रीटमेंट जी आहे ती पूर्णपणे व्हायरसला शरीरामधून काढू नाही शकत. आणि हिपॅटायटिस बी आणि सी हे जे व्हायरसेस आहेत ते बऱ्याच वेळा लोकांमध्ये इन्फेक्शन असू शकतं, पण हे इन्फेक्शनची लक्षणे दिसत नाहीत. तर बऱ्याच वर्षांपर्यंत हे व्हायरस जे आहे ते शरीरामध्ये राहू शकतो आणि जेव्हा रुग्णाला याची लक्षणे दिसायला सुरुवात होतात त्यावेळी बऱ्यापैकी लिव्हरला नुकसान झालेलं असतं. म्हणजे बऱ्याचशा पेशंट्सला लिव्हर सिरोसिस झालेलं असतं. लिव्हर सिरोसिस म्हणजे मुख्यतः लिव्हर डॅमेजची शेवटचं स्टेज आहे. आणि मग तेव्हा आपण काय करू शकतो तशा रुग्णांना. त्यावेळी पण जर आपल्याला ह्या आजाराची माहिती जर कळाली तर आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो आणि पुढील होणारा जो डॅमेज किंवा नुकसान आहे लिव्हरला ते पण आपण मर्यादित करू शकतो. परंतु जर हेच निदान आपल्याला खूप आधी कळालं, सुरुवात
सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा लिव्हरला नुकसान झालेलं नसतं किंवा एकदम हलकीशी सुरुवात झालेली असते तेव्हा जर ट्रीटमेंट चालू केली तर हे जे पुढे होणारे जे काही मोठं नुकसान आहे लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरचा कॅन्सर ह्या दोन्ही गोष्टी आपण टाळू शकतो. अच्छा, जे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे आणि निश्चितच श्रोत्यांना याचा फायदा होणारच आहे. तर डॉक्टर, जसं आपण प्रत्येक वर्षी जागतिक हिपॅटायटिस डे साजरा करतो, त्याचे वेगवेगळे ब्रीद असतात आणि त्या अनुषंगाने आपण वर्षभर वाटचाल करतो. पण सर, यावर्षीच्या जागतिक हिपॅटायटिस दिनाची संकल्पना काय आहे ही आपण सांगावी. यावर्षीची संकल्पना किंवा थीम म्हणजे हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन, म्हणजे हिपॅटायटिसचे अडथळे चला आपण दूर करूया. म्हणजे हिपॅटायटिस हा आजार भारतामध्ये किंवा जगामध्ये बऱ्याचशा लोकांना आहे, परंतु ते त्यांना माहिती नाही की त्यांना हे इन्फेक्शन आहे. अगदी. तर या लोकांना इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे होतो, तो कसा पसरतो, आपण त्याला कसं रोखू शकतो, किंवा त्याला काही लस उपलब्ध आहे का, किंवा झाल्यानंतर मग त्याला काही ट्रीटमेंट अवेलेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती बऱ्याचशा लोकांना अजूनही नाहीये. तर ही माहिती लोकांना उपलब्ध करून देणे, हे जे अडथळे आहेत निदान आणि उपचारामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींना दूर करून आणि ह्या सगळ्या माहितीचा उपयोग करून पुढील काही वर्षामध्ये ह्या आजाराचा भारतामधून आणि जगामधून नायनाट करणे, त्यासाठी प्रयत्न करणे, हे हिपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन म्हणजे चला अडथळे दूर करू. अगदी अगदी छान सर. सर, व्हायरल हिपॅटायटिसचे असे कोणते प्रकार आहेत परत, त्याविषयी सांगावं. व्हायरल हिपॅटायटिसचे बरेचसे प्रकार आहेत, पण आपण मुख्यतः जे फोकस करतो ते हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस ई, हिपॅटायटिस बी आणि सी, हे 4 मुख्यतः व्हायरल इन्फेक्शनचे प्रकार आहेत. त्यातले हिपॅटायटिस ए आणि ई जे व्हायरसेस आहेत ते मुख्यतः दूषित असलेलं पाणी किंवा अन्न यांचं जर खाण्यामध्ये आलं तर होऊ शकतं. आणि बी आणि सी जे आहे त्याला आपण ब्लड बॉर्न व्हायरस म्हणतो, म्हणजे संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात जर तुम्ही आलात तर हे इन्फेक्शन, हिपॅटायटिस बी आणि सी इन्फेक्शन होऊ शकतं. बरं, पण आता सर असं विचारायचं इथे की हिपॅटायटिस ए आणि ई हे घातक आहे की हिपॅटायटिस बी आणि सी? हिपॅटायटिस ए आणि ई फार क्वचित वेळी घातक होऊ शकतात. 1% पेक्षा कमी वेळा. 99% केसेसमध्ये हिपॅटायटिस ए आणि ह्या आपोआप पूर्णपणे बरा होऊन जातो. हिपॅटायटिस बी आणि सी हा दोन्ही बऱ्याच वर्षापर्यंत तुमच्या शरीरामध्ये राहू शकतात आणि लक्षणे न दाखवता डॅमेज करू शकतात, म्हणून बी आणि सी हे जास्त घातक आहेत. अच्छा, पण सर हे प्रकार कसे पसरतात बरं, याविषयी सांगावं. जसं आपण म्हणले की हिपॅटायटिस ए आणि ई हे आहे ते फूड बॉर्न किंवा वॉटर बॉर्न व्हायरसेस आहेत, म्हणजे दूषित असलेलं पाणी किंवा अन्न यांचं जर आपण खाण्यात आलं किंवा उघड्यावरचं अन्न खाण्यात आलं तर त्याच्यामुळे पसरू शकतो. पण बी आणि सी जे आहे, जे इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीच्या रक्त यांच्या संपर्कात आलं, घरामध्ये कोणाला इन्फेक्शन असेल आणि त्याच्या रक्ताच्या संपर्कात आलं, किंवा जर आईला इन्फेक्शन असेल तर डिलिव्हरीच्या वेळेस तिच्याकडून बाळाला होऊ शकतं, किंवा संक्रमित असलेली एखादी सुई वापरण्यात आली तर त्याच्यामुळे होऊ शकतं, किंवा असुरक्षित संबंध ठेवण्यात आले ज्या व्यक्तीला इन्फेक्शन आहे तर ह्या गोष्टीमुळे हे इन्फेक्शन पसरू शकतं. बरं सर, याची सुरुवातीची लक्षणे कोणते दिसून येतात याविषयी सांगावं. सुरुवातीच्या जे फेज असते त्याच्यामध्ये मुख्यतः पोट दुखणे, मळमळ, उलटी, थकवा जाणवणे, हलकं पोट दुखणे किंवा डोळे किंवा लघवी पिवळी होणे, हे अशी लक्षणे सुरुवातीला दिसू शकतात. अच्छा सर, लहानपणी पहा बाळाला जेव्हा वॅक्सिनेशन देतो आपण त्यामध्ये पण हिपॅटायटिस ए, बुस्टर वगैरे असे प्रकार 1, 2, 3 असे काहीतरी असतात सर. मग जर हे लहानपणी आपण वॅक्सिनेशन घेतलेली असती तर ही नंतर कसं काय येऊ शकते याविषयी सांगा. हो, हिपॅटायटिस बी साठी व्हॅक्सिनेशन जे आहे ते एक्सटेंडेड शेड्यूलमध्ये रिसेंटली इन्क्लूड करण्यात आलेलं आहे, पण सुरुवातीला हिपॅटायटिस बी रिसेंटली सगळ्या डिलिव्हरी झालेल्या बाळांना पहिले रुटीनली देत नव्हते, त्यामुळे बऱ्याचशा जे आहेत ज्यांना डायग्नोज झालेलं नाही अशाही लोकांना हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन ऑलरेडी आहे आणि त्यांना ते माहिती नाही की ते इन्फेक्शन आहे, आणि अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर दुसऱ्याही लोकांना इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याचे लक्षणं तेव्हाच दिसतात जेव्हा तो पूर्ण लिव्हरला डॅमेज करून जातो. त्यामुळे हे जे इन्फेक्शन आहे ते निदान न लागल्यामुळे, त्याची स्क्रीनिंग न केल्यामुळे बऱ्याचशा लोकांना ऑलरेडी याचं इन्फेक्शन झालेलं आहे. बरं सर, पण जेव्हा अशा आजाराची लक्षणे नसलीच किंवा दिसून आलीच नाही तर तो आजार झालाय हे कसं आपण ओळखू शकतो. तर त्याच्यासाठी जनरली आपण स्क्रीनिंग सांगतो. स्क्रीनिंग कुणाला करायला पाहिजे, ज्यांना आजार होण्याचे जास्त प्रमाणात ज्यांना होऊ शकतो इन्फेक्शन, असे लोक म्हणजे ज्या ऑलरेडी ज्या घरामध्ये ज्यांना हे इन्फेक्शन ऑलरेडी झालेलं आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही जेव्हा येता, त्याच्या रक्ताच्या संपर्कात येता, तेव्हा अशा वेळी इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे अशा लोकांनी त्यांची तपासणी करून घ्यायला पाहिजे,
किंवा जर मातेला इन्फेक्शन असेल तर त्यावेळी तिची पण तपासणी झाली पाहिजे आणि बाळाची पण तपासणी झाली पाहिजे. किंवा डायलिसिसवरती असलेले रुग्ण जे आहेत त्यांना पण हे प्रत्येक डायलिसिसच्या वेळी इन्फेक्शन होण्याचं रिस्क असते, त्यांनी तपासणी केली पाहिजे. किंवा जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना पण हे इन्फेक्शन होण्याचे रिस्क आहे. तर ह्या सगळ्यांनी ह्या स्क्रीनिंग टेस्ट केली पाहिजे. पण सीडीसी जे आहे, सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल, ते असं म्हणतंय की 18 वर्षाच्या वरील सगळ्या व्यक्तींनी हे तपासणी स्क्रीनिंग करायला पाहिजे. अच्छा, बरं सर, हेपॅटायटिस बी झालाय म्हणजे जीवनाचा अंत जवळ आलाय असं आहे का काही? नाही, फक्त हेपॅटायटिस बी झाला म्हणजे अंतर नाहीये. हेपॅटायटिस बी जर आपण खूप आधीच्या स्टेजमध्ये जर त्याचं आपण निदान लावलं आणि त्याचं जर ट्रीटमेंट जर चालू केली तर व्हायरसचं जे शरीरामधली जी लेवल आहे किंवा पातळी आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोल केल्या जाते, की कमी लेवलवरती आणण्यात येतं, की त्याच्यामुळे लिव्हरला जो डॅमेज होऊन लिव्हरचा सिरोसिस किंवा लिव्हरचा कॅन्सर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि असे व्यक्ती जे आहे ते पूर्णपणे नॉर्मल आयुष्य ते जगू शकतात. पण हा आजार समूळ नष्ट होऊ शकत नाही का? समूळ नष्ट होण्यासाठी आता जी आपल्याकडे जी ट्रीटमेंट आहे ती अशी नाही की जे ह्या आजाराला समूळपणे नष्ट करेल, पण ती एवढी इफेक्टिव्ह नक्कीच आहे की त्याच्यामुळे तुम्ही एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकता आणि त्यांना लिव्हरचे जे काही डेंजर्स आहेत ते होऊ शकत नाहीत. पण त्याचबरोबर आपल्याकडे व्हॅक्सिनेशन त्याच्यासाठी मात्र अवेलेबल आहे. जर तुम्हाला इन्फेक्शन असेल आणि जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच घेतल्यानंतर पुढे इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत ते ऑलमोस्ट नाही असेच होते. वा, खूप छान. सर, हिपॅटायटिसमुळे यकृताचे काय नुकसान होऊ शकते? सर, हिपॅटायटिसमुळे लिव्हरला 2 मुख्य प्रकारे नुकसान होतं. एक म्हणजे लिव्हरचा कॅन्सर आणि दुसरं म्हणजे लिव्हर सिरोसिस. तर लिव्हर सिरोसिस म्हणजे काय? ती लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर लिव्हरचं जे काही नॉर्मल प्रक्रिया आहे ती खराब होते. त्याच्यामुळे रुग्णाला कावीळ होणे, त्याचे डोळे किंवा लघवी पिवळे होणे, त्याच्या पोटामध्ये पाणी भरणे किंवा त्याला रक्ताच्या उलट्या वगैरे होणे, हे असे जे काही लक्षणं दिसतात ते लिव्हर सिरोसिसमध्ये येतात. अच्छा, आणि हिपॅटायटिसचे निदान कसे केले जाते? हिपॅटायटिसचं निदान करण्यासाठी फार सोप्या अशा रक्ताच्या तपासण्या अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण LFT म्हणजे लिव्हरची जी टेस्ट आहे, ब्लड टेस्ट, ती एक करतो आणि दुसरे व्हायरल मार्कर्स म्हणजे हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी यांची एक रक्ताची तपासणी आहे. ह्या 2 साध्या तपासणीने आपण यांचं निदान लावू शकतो. बरं, आणि हिपॅटायटिसवर उपचार उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात, पण ते कशा पद्धतीचे याविषयी सांगा. हिपॅटायटिस ए आणि ई बऱ्याच वेळा हा सेल्फ लिमिटिंग आहे, आपोआप बरा होणारा आजार आहे. तर तो 99% पेशंट त्यामुळे ठीक होऊन जातात. हिपॅटायटिस बी साठी जेव्हा आपल्याला निदान लागतं त्याच्यानंतर ती जर ट्रीटमेंट घेतली तर हाही आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊन जातो. आणि हिपॅटायटिस सी साठी 3 महिन्याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे, त्यांनी हा आजार पूर्णपणे निघून जातो शरीरामध्ये. आणि याद्वारेच आपण स्वतःचा बचाव करू शकतो. हिपॅटायटिस बी ची लस कोणाला आणि कधी द्यावी? सगळ्यात पहिले हिपॅटायटिस बी ची लस घेण्याआधी हिपॅटायटिस बी ची टेस्ट पहिले आपण केली पाहिजे. जर ती टेस्ट निगेटिव्ह असेल तर त्यानंतर आपण ती लस घेऊ शकतो. पण जे हाय रिस्क पेशंट आहे म्हणजे ज्यांना हे होण्याचे जास्त चान्सेस आहेत, जसे की घरामध्ये जर कोणाला हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन झालेलं असेल तर घरातील इतर सदस्य जे आहेत त्यांनी हे तपासणी करून जर निगेटिव्ह असेल तर व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. आईला जर असेल तर बाळाला ही व्हॅक्सिन द्यायला पाहिजे डिलिव्हरीच्या वेळेस. पहिले जर तुम्हाला रक्त देण्यात आलेलं असेल तर त्यांनी पण तपासणी करून त्यांचं जर रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर व्हॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे. किंवा जे आरोग्य कर्मचारी आहेत त्या सगळ्यांनी स्वतःची तपासणी करून निगेटिव्ह असेल तर हिपॅटायटिस म्हणजे सर्वसामान्य कोणीही असो त्यांनी स्वतःची तपासणी करणं गरजेचं आहे का? कारण सीडीसी असं म्हणतं, सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल, की 18 वर्षावरील सगळे जे काही व्यक्ती आहेत ते स्वतःची स्क्रीनिंग करून घेऊ शकतात आणि व्हॅक्सिनेशन पण करून घेऊ शकतात. छान. हिपॅटायटिस फक्त विषाणूमुळेच होतो का बरं सर? हिपॅटायटिस होण्याचे कारण जे आहेत ते बरेचसे आहेत, पण भारतामध्ये मुख्य जे कारण आहेत ते पहिलं आहे की अल्कोहोल आहे, दारू, आणि दुसरं मेन कारण आहे की व्हायरल इन्फेक्शन्स. त्याच्यामध्ये हिपॅटायटिस बी, सी आणि ए आणि ई हे मुख्य व्हायरसेस आहेत. पण ते सोडून पण बाकीही कारणं आहेत, जसं की फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हर म्हणजे फॅटी लिव्हरमध्ये चरबी जमा होते. जर कोणी व्यक्तीचं वजन जास्त असेल, कोणी लठ्ठ असेल, कोणाला मधुमेह असेल तर अशा व्यक्तीमध्ये फॅटी लिव्हर होण्याचा चान्सेस असतो. त्याचप्रकारे काही औषधं घेतल्यामुळे सुद्धा लिव्हरला हिपॅटायटिस होऊ शकतो. छान. डॉक्टर, आता आपण म्हणालात की मद्यपानामुळे पण अशा प्रकारचा आजार निर्माण होऊ शकतो, पण मद्यपानामुळे यकृताला कसा आणि काय त्रास होतो याविषयी सांगा. मद्यपानामध्ये जेव्हा सुरुवातीच्या स्टेज असते तेव्हा फक्त लिव्हरला फॅटी लिव्हर असं होतं, म्हणजे चरबी जमा व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू त्या चरबीमुळे लिव्हरला सूज यायला सुरुवात होते आणि नंतर हिपॅटायटिस होतो. आणि हा हिपॅटायटिस बरेच महिने वर्ष जेव्हा राहतो त्यानंतर लिव्हरला परमनंट डॅमेज होऊन एक तर यकृताचा कॅन्सर किंवा लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर पूर्णपणे खराब होऊ शकतं. म्हणजे अतिशय भयंकर
आहे सर. हो. म्हणजे विचार केला आणि खरोखरच आपलं आरोग्य संतुलित ठेवणं, त्याला जोपासणं किती महत्वाचं आहे हे जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो, पाहतो, तेव्हा आपल्याला निदर्शनास येतं. डॉक्टर, मगाशी आपण म्हणालात की फॅटी लिव्हर याविषयी आपण सांगितलं, पण फॅटी लिव्हरमुळे हेपॅटायटिस होऊ शकतो काय? हो, फॅटी लिव्हरची जी पहिली स्टेज असते तेव्हा फक्त लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला सुरुवात होतं. हेपॅटायटिस तेव्हा म्हणतो जेव्हा त्याला सूज येते आणि ब्लड रिपोर्ट्समध्ये तुमचे लिव्हर एन्झाईम्स वाढायला सुरुवात होते. तर याची नेक्स्ट स्टेप जी आहे, जर फॅट असंच वाढत गेलं तर लिव्हरला सूज येऊन हेपॅटायटिस पण होतो, त्याला स्टेटो हेपॅटायटिस असं म्हणतात. आणि ही प्रक्रिया अशीच चालू राहिली तर ह्या फॅटी लिव्हरमुळे सुद्धा लिव्हरला परमनंट डॅमेज होऊन लिव्हरचं कॅन्सर आणि लिव्हर सिरोसिस यामध्ये होण्याची शक्यता असते. अच्छा, पण फॅटी लिव्हरचा उपचार काय आणि कसा केला पाहिजे? फॅटी लिव्हर हा कम्प्लिटली रिव्हर्सिबल म्हणजे पूर्णपणे बरा होणारा आजार आहे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये. त्यामुळे जर फॅटी लिव्हर जर कुणाला आढळलं तर त्यांनी नियमितपणे व्यायाम करणे, स्वतःचं वजन नियंत्रित करणे, जर कुणाला डायबिटीस किंवा मधुमेह असेल तर शुगर कंट्रोल करणे, कोलेस्ट्रॉल असेल तर कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधे घेणे आणि व्यायाम वगैरे करणे, ह्या उपाययोजना करून तुम्ही फॅटी लिव्हर जो आहे तो पूर्णपणे बरा करून घेऊ शकतो. बरं, आणि या आजाराशी डॉक्टर आहार प्रणाली महत्वाची आहे काय? हो, आहार तितकाच महत्वाचा आहे, कारण जर तुमच्या जेवणामध्ये जास्त फॅट्स किंवा ऑइल्स किंवा जास्त गोड पदार्थ जर असतील आणि त्यामुळे तुमचं वजन वाढलं तर ते वाढलेल्या वजनामुळे सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतो. आणि जे लिव्हरची फक्त जे फॅट जमा झालेलं आहे त्याची पुढची स्टेज म्हणजे हेपॅटायटिस हे होऊ शकतं. त्यामुळे तुमचा आहार पण नियंत्रित राहायला पाहिजे, आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त पाहिजे, फॅटचं प्रमाण कमी पाहिजे आणि नियमितपणे व्यायाम सुद्धा पण केला पाहिजे. म्हणजे एकंदर आपली दिनचर्या किंवा आपलं आरोग्याप्रती प्रेम किती प्रमाणामध्ये आपण दाखवून देऊ शकतो हे सगळं काही या आजाराशी नियंत्रित आहे सर. अगदी. इथे आणखीन एक प्रश्न विचारते. हा बऱ्याच जणांचा समज आणि गैरसमज आहे, हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ असं संबोधलं जातं, तर यावर आपण काय म्हणायचं? हेपॅटायटिस म्हणजे लिव्हरला आलेली सूज आली म्हणजे फक्त सुरुवातीला त्याचे रिपोर्ट्समध्ये तुमचे लिव्हर एन्झाईम्स वाढायला सुरुवात होते. पण कावीळ म्हणजे जेव्हा लिव्हरचा डॅमेज अजून जास्त वाढून जातो आणि बिलिरुबिनचं जेव्हा प्रमाण वाढायला सुरुवात होतं, जेव्हा तुमचे डोळे किंवा लघवीमध्ये पिवळेपणा दिसायला सुरुवात होतो, ती स्टेज जेव्हा होते तेव्हा आपण कावीळ म्हणतो. अच्छा, पण हे दोन्हीही अतिशय भिन्न आहेत. हा, दोन भिन्न आहेत, पण त्याचं रूपांतरण कावीळमध्ये नंतर पुढे चालून होऊ शकतं. बरं डॉक्टर, वेळेच्या अभावीत आपल्याला थांबावं लागणार आहे. चर्चा थांबू नये असं निश्चित वाटतच आहे, पण वेळेचं महत्व, वेळेचं गांभीर्य पण तेवढंच महत्वाचं आहे. डॉक्टर, अतिशय सुंदररित्या म्हणजे हिपॅटायटिस डे निमित्त आपण इतकी सुंदर त्या विषयाला अनुसरून माहिती आमच्या असंख्य श्रोत्यांना दिली. निश्चितच त्यांचं मार्गदर्शन तर झालंच असणार आहे, सोबतच समज, गैरसमज किंवा या आजारापासून स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी आजच्या मुलाखतीतून त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच आहेत. पण श्रोतेहो, आपल्यांना आजचं राहुल देशमुख सरांचं हे मार्गदर्शन निश्चितच आवडलेलं असणार आहे. पण या जागतिक हिपॅटायटिस डे निमित्त डॉक्टर, आमच्या असंख्य श्रोत्यांना तुमचा आमूलाग्र संदेश हवा आहे आणि तो तुम्ही कशा पद्धतीने सांगाल? या दिनानिमित्त मी एवढं सांगू शकतो की हेपॅटायटिस हा जो आजार आहे याची लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे त्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. आणि तपासणीनंतर जर तुम्हाला तो आजार आढळला तर त्याची ट्रीटमेंट सध्या उपलब्ध आहे, ती तुम्ही करून घ्या. आणि जर निगेटिव्ह आलं तर त्याच्यासाठी व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण सुद्धा उपलब्ध आहे, तेही तुम्ही करून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम करणे, वजन कमी ठेवणे, जेवणामध्ये जास्त फॅट्स वगैरेचं प्रमाण कमी ठेवणे, दारूचं सेवन बंद करणे, ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही स्वतः आणि तुमच्या लिव्हरला निरोगी ठेवू शकता. आणि ही सगळी माहितीचा उपयोग करून पुढच्या काही वर्षामध्ये आपण हेपॅटायटिस ह्या आजाराला पूर्णपणे भारतामधून नाहीसं करण्याचा आपण काही वर्षामध्ये प्रयत्न करूया. खूप खूप छान. श्रोतेहो, यकृत आणि पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल पंजाबराव देशमुख यांच्याशी आपण आजच्या जागतिक हेपॅटायटिस डे निमित्त एवढी सारी चर्चा केलेली आहे. निश्चितच सरांचा एक संदेश आपल्या सगळ्यांनाच पटलेलाच असेल आणि त्या अनुषंगाने आपण सारेजण आजच्या दिवसाचं महत्व समजावून घेऊन एक निश्चित वाटचाल करूयात आणि या आजाराला भारतातून समूळ नष्ट करण्याचा त्यांना हातभार लावूयात, प्रयत्न करूयात. सर, आपण आपला एवढा महत्वाचा वेळ काढलात आणि आमच्या श्रोत्यांचं मार्गदर्शन केलात, इथे आलात, त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या सर्व टीमतर्फे मी आपले ऋण व्यक्त करते. नमस्कार, धन्यवाद सर. धन्यवाद.